नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप दिवसांनी आता आपले लॉंग व्हिडिओ सुरू होत आहे. काही कारणास्तव मी माझे व्हिडिओ करणं थोडं स्टॉप केलेलं होतं. शॉर्ट वगैरे मधामधात आपण टाकलेलेच होते, परंतु खूप सारे तुमचे एवढे सारे मेसेज, एवढे साऱ्या कॉमेंट्स, त्यानंतर खूप सारे डाऊट्स, तर हे सर्व क्लिअर करण्यासाठी आता आपण आपले डेली लॉंग व्हिडिओ टाकणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डेली रंगोली मॅटच्या नवनवीन डिझाईन्स, क्रिएशन्स, कलर कॉम्बिनेशन, मार्केटिंग, सेलिंग इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित मिळेल. तर आपण वेळ न वाया घालवता आपल्या कामाकडे वळूया. आज काहीतरी नवीन डिझाईन्स बघणार आहोत आपण. तर डेलीमध्ये तुम्हाला नवनवीन काहीतरी बघायला मिळेल. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच मी हेच म्हणणार तुम्हाला की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक, शेअर्स, कमेंट करायला विसरू नका. हो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप सारे डाऊट्स तुमचे इथे क्लिअर करणार आहे आणि तुम्हाला खूप सारी याच्यात बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी खूप मदत होणार आहे. तर चला करूया सुरू. कपडे वगैरे विकत घेतो ना, त्याचे आपल्याकडं असे पृष्ठ पडले असतात, तर हे पृष्ठ आपल्याला उपयोगी पडतील आणि मार्कर पेनची पण आपल्याला आवश्यकता आहे. तर सर्वात आधी आपण याला खोलून घेऊ. आता यातला जो बाकी भाग आहे तो यूज होईल, परंतु याला व्यवस्थित कट करून घेऊ. छोट्या मोठ्या गोष्टीसाठी सुद्धा उपयोगी पडेल, त्यामुळे कुठलाही याचा भाग फेकून द्यायचा नाही आहे, नाहीतर मग थोड्या तुकड्यासाठी आपल्याला पूर्ण डबा शोधावा लागतो. तर आपल्याला हे सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे. ही बारीक रेष नको आहे. आपल्याला इथे आता थोडा शेप काढायचा आहे. जसं की आधी मी एक अर्धवर्तुळ काढते. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. आता ड्रॉ करायचं आहे, तुम्ही म्हणाल की आम्हाला ड्रॉइंग येत नाही, तर मला पण ड्रॉइंग येत नाही आणि सेम कोणाचं काढलं पाहिजे असंही मॅटर करत नाही. आपण आपली स्वतःची डिझाईन क्रिएट करायची, स्वतःचे शेप्स तयार करायचे. कोणाची हाईट कोणती राहील तर कोणाची रुंदी कोणती राहील आणि यातच काहीतरी नवीन घडेल आणि प्रत्येकाचं काही ना काही वेगळं राहील. म्हणजे कस्टमरलासुद्धा बघता येईल की हे थोडं वेगळं आहे, ते थोडं काहीतरी नवीन आहे, नाहीतर त्या डिझाईनसुद्धा कॉपी होतात. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा शेप काढायचा आहे. अतिशय सोपा शेप आहे आणि माझ्यापेक्षाही सुंदर काहीतरी तुम्हाला सुचत असेल तर तुम्ही तसंही काढू शकता. आणि खूप एका लेवलमध्येच तिन्ही भाग आले पाहिजेत आणि एकूण त्याचा भाग जो आहे थोडा गोलाकार शेपमध्ये घ्यायचा आहे, छान पोकळी तयार करून. तर तुम्ही बघू शकता मी तुमच्यासमोर लाईव्ह हा काढत आहे आणि याला इकडून आपल्याला असं पान टाकायचं. आता तुम्हाला याला आणखी क्रिएटिव्हिटी बनवायची असेल, याच्यात आणखी काहीतरी क्रिएट करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता, तुम्हाला काही सुचलं असेल तर. तर अशा पद्धतीने आपली हे ड्रॉइंग झालेली आहे. तर आपण आता याला कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला ड्रॉ करणार आहोत. ड्रॉ करताना एकदम लेदर, रेक्झिन जे काही तुम्ही वापराल त्यावरती वापरू नका. स्टाईलचा तुकडा असेल त्याचा वापर करा आणि घरी जर स्टाईल लावलेली असेल तर फारच चांगलं, कारण हे इझिली मुटून जातं आणि तुम्हाला ते बसतं का व्यवस्थित मेजरमेंट त्याच्यासाठी उपयुक्त होतं. तर असा गोल राऊंड मी काढून घेतला. आता मी वाटीचा वापर केला कारण मला आतला भाग हा छोटा हवा होता आणि नंतर ना याला व्यवस्थित असं आखून घेतलं. आता पूर्ण आखलं नाही तरी चालतं, दोन्ही बाजूनी नुसतं आखून घ्यायचं. म्हणजे आपल्याला फक्त हे बघायचं आहे की ते त्या जागेमध्ये बसतं का व्यवस्थित मेजरमेंट. कारण कधीकधी काय होतं, आखल्यानंतर थोडी जागाच उरून जाते आणि त्याच्यात एक पाकळी बसत नाही. तर कधीकधी थोडी जागा उरते की त्यात एक पाकळी तर काय आपण थोडं गॅप असतं किंवा कुठं कुठं मोठं गॅप असतं. तर हे गॅप पडतात का यासाठी आपण आधी ते ट्रायल म्हणून जमिनीवरती करू शकतो. तुमच्याकडे जवळ चॉक असेल तर चॉकचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. फक्त थोडंसं व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं, जसं की मी ठेवून करत आहे. कारण तुम्ही जर खूप जागा सोडू केला आणि मग डायरेक्ट रेक्झिनवरती केलं ना तर मग तेव्हा तुम्हाला फरक पडेल. तर आता बघा मी व्यवस्थित लास्ट पाकळीवरती आली आहे आणि माझी पाकळी व्यवस्थित बसलेली आहे. यावरून आपला गोल राऊंड हा या मेजरमेंटसाठी परफेक्ट आहे. आता जर समजा तुमची थोडीफार जागा सुटली असती, इथून पूर्ण गोल राऊंडमध्ये जर तुमची थोडी गॅप सुटली असती तर काय करायचं असतं आपल्याला तेथून एक तर पाकळी कमी करावी लागली असती, एक पाकळी मावत नाही. तर अशा वेळेस तुम्ही तुमचा आतला जो राऊंड आहे, जसं की ही वाटी आहे, ही वाटी ठेवल्यानंतर जर तुमच्या इथे मोठी गॅप पडत असेल तर मग तुम्हाला थोड्याच अंतराची गरज आहे, जिथे आणखी एक पाकळी तुम्ही टाकू शकता. मग त्या जागी तुम्ही थोडं मेजरमेंट वाढून
पुन्हा पाकळ्या टाकून बघा स्टाईलवरती. जर सपोज तुमची थोडीशी जागा वाचत आहे थोडी, तर मग तुम्ही जर याला वाटीला आणखी थोडं छोटं केलं तर ती कवर होऊन जाईल. किंवा तुम्ही प्रत्येकाच्या मधातलं जे डिस्टन्स आहे ते थोडं थोडं जरी ॲडजस्ट केलं तर ती जागा बुजून जाईल. म्हणजे आपण आपल्या जे काही आपलं हे राहतं ना मेजरमेंट, त्यानुसार ॲडजस्टमेंट करू शकतो. आता हे माझं इझिली व्यवस्थित बसलं जसं की वाटी आणि हा शेप. तर मग हा आपल्याला आत्ता रेक्झिनवरती उतरायचा आहे. आता मी हे लेदर घेतलेलं आहे आणि हा तुकडा आणि हे भांडं. तर आता आधी इकून लावावं लागेल याला, कारण हे पण इकून सुटायला नको. त्यानंतर इकून चेक करावं लागेल किती जागा लागणार आहे. आपल्याला ते व्यवस्थित ठेवून बघायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा लास्ट त्याच्यावरती काम करू ना, तर आपला बघ अरे इथे तर हे मावतच नाही, हे बाहेर जात आहे, असा प्रश्न पडणार नाही. नाहीतर मग एवढंही आखलेलं पुन्हा डबल आखावं लागेल आणि मग ते एकात एक आखलेलं लवकर कळत पण नाही. तर आता जेव्हा आपण त्याच्यावरती ते आखतो तेव्हा शार्पली काम करायचं आहे. म्हणजे तुमचं प्रत्येक माप एकदम परफेक्ट यायला हवं, कारण तुम्हाला असं ते करायचं आहे. आता आपण याला व्यवस्थित असं आखून घेऊ, आपल्या पाकळ्या काढून घेऊ. आता काय करायचं आपल्याला, जो मधात मी वाटीचा माप घेतला आहे ना, ते सुद्धा आपल्याला पृष्ठभागावरती वाटी ठेवून त्याचा छोटासा राऊंड काढून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यावरती लिहायचं जसं की जे काही तुम्हाला लिहायचं आहे त्याचं मेजरमेंट, किती इंचाचा तो गोल राऊंड आहे तो इंच त्याच्यावरती लिहून ठेवायचा आहे. आणि या पाकळीवरती सुद्धा हाईट लिहून ठेवायची आहे. म्हणजे याने काय होणार की तुम्हाला नेहमी नेहमी वाटी घ्यायचं काम पडणार नाही. तेवढ्या इंचाचा तुमच्याकडे तो राऊंड सेव्ह राहील. आणि आपल्याला ही पूर्ण पाकळ्या कंप्लीट करून घ्यायच्या आहे व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये. आता तुम्ही बघू शकता, बघायला खूप सुंदर दिसतं आणि करायला पण खूप सोपं आहे, कठीण काहीच नाही आहे. आणि याला मेजरमेंट मी किती घेतलं आहे, काय घेतलं आहे, याची कलर सांगते हे मी पुढे सांगणारच आहे. तर आता आधी हे आपण कंप्लीट करून घेऊ. आता हे कंप्लीट झालेलं आहे. आता मी याला कट करून घेते. आता कट करताना ना या दोन्हीच्या मधात जी पहिली पाकळी आपण टाकली होती तिथे थोडी आपल्याला जॉईनिंग ठेवायची आहे. म्हणजे एकदम पण आपलं ते लूज होणार नाही आणि बघायला सुंदर दिसेल. तर तिथूनच रिटर्न आणणार आहे मी. बघा मी पहिली पाकळी तिथे जॉईंट राहू दिलेली आहे, कारण इकून पण उलन येणार आणि इकून पण उलन येणार आणि त्या दोन्हीचा जॉईंट त्याला कायम ठेवणार. तर आता व्यवस्थित असं आपण याला कट करून घेऊ. मी डायरेक्ट तुम्हाला पूर्ण असं कट केलेलं दाखवते. आता हे आपलं पूर्ण छान असं कट झालेलं आहे. आता आपल्याला ना आतमधले जे आपले राऊंड होते ते व्यवस्थित करून घ्यायचे. आता करताना ना मधात जी आपण रेष घेऊ त्याचं सर्व याचं अंतर जे आहे ते सारखं असायला हवं. म्हणजे तिथे आपली दुहेरी लेस बसेल. जे त्याच्या मधातल्या गॅप्स आहेत ना त्या आपण व्यवस्थित अशा करून घेऊ. आता बघा माझं सगळ्याचं डिस्टन्स हे सेम येत आहे. तेथे उलन आपली हे फक्त सिंगल लेअरमध्ये जाईल किंवा 2 लेअरमध्ये जाईल. आता जसं तुमच्या हिशोबाने बसतं ना त्या हिशोबाने त्याला करायचं आहे आणि असं व्यवस्थित त्याला करून घ्यायचं. आता मी सर्व पाकळ्यांना अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घेते. तर आता हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता मी डायरेक्ट तुम्हाला रंगसंगती दाखवते, कारण हे पीस मी बनवलेलं आहे स्वतः क्रिएट करून. तर हे बघा इथे मी डार्कपासून तर लाईटपर्यंत असे शेड्स वापरलेले आहेत. आता याच्यात पण खूप साऱ्या व्हेरायटी असतात, डार्क लाईटपासून तर डार्कपासून लाईटपर्यंत. आता आपण आधी याचं मेजरमेंट काढून घेऊ की आपली डिझाईन बनली किती इंचात आहे. तर हिची पूर्ण जी हाईट आहे ना ती पूर्ण हाईट आपली झालेली आहे. बघा आपण याच्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत याला मेजर करून घेऊ. तर हे बघा सर्वात आधी ही पाकळी झाली आहे 7 इंच, त्यानंतर मधातला राऊंड 5 इंच, म्हणजे टोटल ही झालेली आपली 1.5 फीट. म्हणजे 18 इंच म्हणजे 1.5 फीट. 12 इंचाचा 1 फीट असतो. आणि कलर संगती पण खूप छान आहे. आता नाही कलर संगती स्टार्टिंगला लक्षात येत तर इंस्टा वगैरे जिथे कुठे तुम्ही रील्स वगैरे बघत असाल तर तिथले स्क्रीनशॉट काढत चला, म्हणजे तुम्हाला रंगसंगती कळायला सोपं जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया नवनवीन व्हिडिओ डेलीमध्ये. काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा.